नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग मोड येणार आहे. काव्याने बनवलेलं फ्रूट सॅलेड हे मानिनीच्या हातामध्ये असतं. अरे वा, काव्याने बनवले म्हणल्यावरती मला तर खूप भूक लागली आहे. आई, मला ते फ्रूट सॅलेड दे, मी लगेच खाऊन टाकतो. मानिनी पार्थसमोर बाऊल धरते. तो बाऊल धरून तू मुद्दामून खाली टाकून देते, जेणेकरून पार्थच्या हातामध्ये तो फ्रूट सॅलेड जाणार नाही आणि तो खाणार नाही, याचा प्रयत्न मानिनीने केलेला आहे. फ्रूट सॅलेड खाली पडल्यानंतर पार्थ मात्र मानिनीकडे खूप रागाने पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येते. माझ्या लेकाच्या जवळ मी तुला जाऊ देणार नाही काव्या, लक्षात ठेव. काव्याला खूप वाईट वाटतं आणि म्हणत असते की पार्थच्या डोळ्यामध्ये आज पाणी आलं आहे आणि आज मला काहीच वाटणार नाही, हे कसं काय शक्य आहे. यावरती अनिशा म्हणते, कोणत्या हक्काने तू हे बोलतेस काव्या, तू तो हक्क गमावलायस. असं काय करतेस अनिशा, कोणत्या हक्काने म्हणतेस, मी त्यांची बायको आहे, कळलं तुला. आणि तिने तिचा हक्क इथे अनिशाला सांगितलेला आहे. पार्थला नवरा म्हणून स्वीकारलेलं आहे ह्याची जाणीव काव्याला झालेली आहे. मनातच म्हणते, अजून किती दिवस मी पार्थपासून लांब राहायचं आहे.